हे बघा कोकणातलं घर कसं आहे तुम्हाला दाखवतो सर्वांना. छानपैकी असं छान असं ह्याच्यात आता ऊन आलेलं आहे आणि छान दिसतंय घर. कौलारू चिराचं मोठं आतमध्ये बाहेरनं समजत नाही पण आत गेलं सगळ्या हे तर मी आता आत जाऊन दाखवतो. ही आत आल्यावर पाहुण्यांसाठी एक खोली बांधलेली आहे इथं छानपैकी. इकडे असं आणि इकडनं गेलं की आतमध्ये परत इथं पूजा चालू आहे. मध्ये पण एक खोली आहे. इथं वर जायला पण एक सोय आहे. इथं यांचं गणेशाचं आतमध्ये छानपैकी प्रवेशद्वार जवळ आतमध्ये सुद्धा छानपैकी स्टाईल बांधून घर. इथं छानपैकी पूजा चाललेली आहे. छान पूजा वगैरे चालू आहे. इथून नेक्स्ट आत किचन रूम आहे. हा सब किचन रूम आहे मस्तपैकी. इथं उन्हाच्या येण्यासाठी कौलारू ह्याला एक काचेचं लावून हे केलेलं आहे. आणि या बाजूला अशी छानपैकी जागा असून इथं यांनी आतच एकाची छोटी खोल विहीर आहे. ह्या विहिरीजवळ इथं तुम्हाला दाखवतो. बघा कसं इथं खोल विहीर आहे आणि या विहिरीला बघा सोय केली पाणी काढायची. पाणीसुद्धा भरपूर आहे. ह्या विहिरीला पाणीसुद्धा भरपूर आहे. इथं असा दोर बांधून हा दोर बांधला आहे पाणी काढायला आडाला. ह्या दोराने खाली बादली लावून ह्या दोराच्या साहाय्याने पाणी काढलं जातं आहे. म्हणजे घरातच ही योजना केलेली आहे छानपैकी. ह्या साईडला सुद्धा एक पत्रा लावला आहे. सर्व ह्याच्यामधनं उजेड भरपूर प्रकाश येतो आहे आतमध्ये. आणि ही वेळी बघा किती ही वेळी बघा. ह्या वेळीला सुद्धा असं मोठं म्हणजे मला वाटतं मोठमोठे फणस कैऱ्या वगैरे कापण्यासाठी त्याचं खूप छान हे केलं आहे. ह्या बाजूने सुद्धा या मागच्या बाजूला सगळी लाकडं सरण ह्याची व्यवस्था करून इथं सगळं हे घर तिकडनं सुरुवात केली मी. आणि ह्या साईडनी पूर्ण इथं त्यांचं बाहेर पत्रा टाकून इथं त्यांची योजना केली. सगळी लाकडं वगैरे सरपणासाठी वगैरे किंवा दोरी बांधून कपडे वाळवणीसाठी. इथं बघा हा केळीचा घड सुंदर असा टांगलेला आहे. आणि खास वाटतं इथं येऊन. हे जे ठिकाण आहे हे चुरीकट्टा शिरसी कर्नाटक या भागात माझ्या ठिकाणी आलेलो आहे. आणि मागच्या साईडला अशी सुपारीची झाडं जास्वंदाची फुलं. ह्या साईडला सगळं पाण्याची टाकी. ह्या समोरच्या बाजूला मी उभा होतो त्या बाजूनी कार लावली दिसते आहे कार. त्या साईडनी आम्ही आत आलो आणि घरातून मी बाहेर आता असा येऊन ह्या साईडचं मी शूटिंग घेतो आहे. म्हणजे किती प्रशस्त इथं योजना आणि निसर्गाच्या साण्यात हे डुमकेदार घर बांधलेलं आहे. म्हणजे सगळं नारळ पोफळीच्या झाडांनी वेढलेलं असं हिरवंगार. इथं एक धुरकांडसुद्धा दिसते का गं? हे बघा हे धुरकांड पण त्या घराच्या कौलावर दिसते का? हे सुद्धा बघण्यासारखं आहे म्हणजे इथं. शिवाय त्या बाजूनी गेलो तर पूर्ण पलीकडच्या बाजूला परत मी असा पलीकडे फिरून तुम्हाला पलीकडची साईड दाखवतो की ह्या साईडला सुद्धा त्यांनी जो आतमध्ये गोठा वगैरे केलेला आहे गायींसाठी जनावरांसाठी तो सुद्धा ह्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. समोर या पूर्ण आतमध्ये ह्याचं हे बघा कसं आतमध्ये पाणी साठलं तर ते जाण्यासाठी जे पावसाचं येऊन ते परत खाली जाण्यासाठी त्याला हे काढलेलं आहे की इतकं म्हणजे नियोजनबद्ध काम केलं आहे. इथं पन्हाळं दिसते का? पन्हाळंसुद्धा छानपैकी कौलाच्या खाली पाणी निघण्यासाठी इथं अँटिना लावला आहे. त्या अँटिनामुळे सुद्धा म्हणजे इथं डिश टी व्ही आतमध्ये मिळू शकतो. आणि ह्या दुसऱ्या बाजूला सगळी झाडं समोरच रस्ता. आणि ह्या साईडला बघा गोबर गॅसचा प्लॅन्टसुद्धा त्यांनी बांधलेला आहे की त्याचं त्या पांढऱ्या ह्या बाजूनी इकडं आतमध्ये गुरांचा गोठा आहे तोही तुम्हाला दाखवतो. हा जो गोठा आहे इथं आता बंद आहे
पण ह्या साईडला सगळे जनावरं बांधलेली आहेत ह्या गोठ्यात. आणि ह्या बाजूनी पलीकडच्या बाजूला जसं कपडे वाळ्यासाठी योजना आहे त्याच्या अपोजिट बाजूला हा गुराचा गोठा आणि त्याचं जे इकडं गोबर गॅसचं प्लॅन्ट करून त्याचा गॅसही वापरला जातो. इथं सगळं गोबर गॅस ठेवून इथं शेणाला पाणी त्याचं हे करून ते सगळं त्या शेजारी असलेल्या टाकीमध्ये हे सगळं सोडून ह्याचं सगळं इथं गोबर गॅस तयार होण्यासाठी योजना आहे. खूप छान असं इथलं आहे. पलीकडं सगळी नारळाची झाडं, त्यांचं सगळं घास गुरांसाठी ह्याचं एक इथं बांधलेलं आहे शेड. खूपच छान म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आणि छान वाटतं इथं सगळं. छानपैकी हे जास्वंद बहरलं आहे बघा छानपैकी. आणि इथं सगळी सुपारीची माड अशी मोठी झाडं आहेत. खरंच कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून मला कॉमेंट करा नक्कीच. तुम्हालाही हे दाखवण्याचा मला आनंद होतो आहे, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच हे सगळ्या गोष्टी बघतो आहे. आणि वर असा हा गोल घुमटाकार आपण असा आकाश आणि त्याच्याखाली हे सगळं निसर्गाचं सौंदर्य किती छान वाटते. आणि हे दुपारची वेळ आहे, म्हणजे हे निश्चित सकाळी आणि रात्रीसुद्धा हा भाग वेगळा आणखीन कितीतरी छान दिसेल. मी सुरेश मेहेंदळे, ST महामंडळ पर्यटन, MSRTC पर्यटन म्हणून फेसबुकवर पण माझा ग्रुप आहे, त्यालाही तुम्ही जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.